खरं म्हणजे ज्या पद्धतीने 2022ला ज्यांच्याकडे शिवसेनेनी उद्धवजींनंतर दुसरं स्थान कोणाचं असेल होतं तर ते एकनाथ शिंदेंचं होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या सुबत्तेबाबत किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही चांगल्या खात्यांवरती नेमणूक कोणाची होती उद्धवजींच्या माध्यमातून तर एकनाथराव शिंदेंची होती. कधीही साहेबांनी कुठल्याही फाईलबाबत किंवा कसल्याही म्हणजे आज जे त्यांना जे काही आपण तुमच्याच माध्यमातून बघतोय ते तेव्हा कधीही झालेलं नव्हतं. आणि तरी जो त्यांच्या भाषेत उठाव तर आमच्या भाषेत पक्षाशी मोठ्या प्रमाणात केलेली गद्दारी आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपला अशी आरोळी मारणारी पण हीच लोक. पण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये कोविड काळाच्या पुस्तिका काढा नाही तर अजून काय करा तरी महाराष्ट्राच्या जनतेचं मुंबईच्या जनतेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास आहे. मनापासून कोविड काळात काम केलं, मनापासून लोकांना वाचवण्यासाठी जे जे करायला लागलं ते केलं. आज तुमचे मंत्री भ्रष्टाचारामध्ये जेलमध्ये जात आहेत. आज तुमच्या मंत्र्यांचा खऱ्या आमदारकीचा राजीनामा वगैरे नाही डायरेक्ट बडतर्फ केलं पाहिजे अशा पद्धतीचं महायुतीमध्ये सगळं चाललंय. कोणाचं नावावर असलेल्या घरामध्ये ड्रग्ज सापडतायत. केवढी शोकांतिका ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आता अशा भाजपामधले जे स्वतःला सिनियर नेते समजतात त्यांची जर ही दंतपंक्ती असेल तर मला वाटतं त्यांना फारसं सिरियस न घेतलेलं बरं. कारण यांच्याकडे सत्ता बत्ता याचा अर्थ निवडणूक आयोग नक्कीच तुम्ही ताब्यात घेतलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला खात्री आहे की अनेक मशीन आम्ही हॅक करू शकतो आणि विजय मिळवू शकतो म्हणून तुमच्या अशा वक्तव्य चालली आहेत. हा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स तशा पद्धतीने आहे असं वाटायला लागलंय. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा फक्त राहिलेला आहे. असं करते की 6 संयुक्त सभा ह्या त्यांच्या राज्यभरात होणार आहेत आणि सभेच्या माध्यमातून युतीची घोषणा केली जाणार आहे. काय एकंदरीत माहिती आहे तुम्ही पण शिवसेनेच्या नेत्या? नाही आम्हाला सांगितलं गेलेलंच आहे की आपली वॉर्डमध्ये प्रत्येक तिथे असलेले मनसैनिक शिवसैनिक यांचं एकत्रित उठणं बसणं आम्ही ऑलरेडी चालू केलं आहे. आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जातोय, ते आमच्या कार्यक्रमाला येत आहेत. मनसैनिक शिवसैनिकांची मनं जोडली आहेत आणि ती तशी चांगल्या प्रकारे हेल्दी आपलं रिलेशन असलं पाहिजे हे सांगितलं गेलंय. नाही आमच्याकडे कायम आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीच्या चर्चा चालू असते आणि मगच येते. त्यामुळे 150 जागा आपण लोकसभेला पाहिलं होतं. आम्ही 400 पार करू आणि संविधान ह्याच्याबद्दल कितीतरी नेत्यांनी बोलले होते. आज त्यांचं हेच चालू आहे 150 पार करू म्हणजे 150 मिळवू आणि मुंबई गुजरातला देऊ. ही वाटचाल दिसते पण मुंबईकर हुशार आहेत. तुम्ही तुमचे किती आकडे लावू शकता शेवटी आकडा मुंबईकर लावणार आहे. पण याच्यामध्ये एक आहे की एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांचेच पदाधिकारी दबाव आणतायत की सन्मानपूर्वक जागा वाटप झालं पाहिजे. तर काही किरकोळ स्वरूपाचे किंवा सन्मानपूर्वक जागा नसतील तर ते आपण न घेता स्वबळावरती लढलं पाहिजे अशा पद्धतीचा तो त्यांचा प्रश्न आहे. मुळात तुम्ही जाताना काही सन्मानपूर्वक गेलात का? आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला काही सन्मानपूर्वक नेलंय का? तुम्ही जातानाच किती गोंधळ घालून गेलात त्यांच्याकडे, त्यांच्याकडनं काय काय घेऊन गेलात. मुख्यमंत्र्यासारखं पद दिलं त्यांनी तुम्हाला. त्यामुळे कोणी कोणाच्या सन्मानाची भाषा करावी.
आगामी निवडणुकीमध्ये जो आपण तळकोकणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता किंवा 25,000 कर मग रेट ठरलेला होता, या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तो रेट क्रॉस करेल? नाही, आता कसं आहे, पोलीस यंत्रणा, निवडणूक यंत्रणा ही हळूहळू कमकुवत होताना दिसते आणि अमाप पैसा जो पेट्याच्या पेट्या आमदारांच्या समोर दिसत आहेत, ज्या आमदारांकडे एवढ्या असतील, मंत्र्यांकडे, त्या वरिष्ठांकडे केवढा असेल, म्हणजे लोकांचे पैसे घ्यायचे, लोकांनाच द्यायचे, लोकांच्या पैशावर परत सत्ता मिळवायची आणि परत लोकांचे हालच करायचे. हा जो सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे तर चालेल की नाही मला नाही माहिती. मुंबईकर जागृत आहे. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद केल्यामुळे आता राष्ट्रवादीत एक रस्सीखेच चालू झालेली आहे आणि या रस्सीखेचमध्ये धनंजय मुंडे असतील, त्यानंतर अनिल पाटील आणि बनसोडे यांच्यामध्ये ही सगळी रस्सीखेच सुरू आहे. कशा पद्धतीनं बघताय की एकमेकांची मंत्रिपद जाण्याची वाढ बघताय? हा ते खेळाडू असतात ना पॅड बांधून, की हा आउट होऊ दे की मी चाललो, तसे त्यांच्याकडे आउट करण्यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत.